अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिताः मामात्मपरदेहेषु प्रद्विषंतो अभ्यसूयकाः. मित्रांनो, हा श्लोक अहंकाराचा चेहरा उघड करून दाखवतो. श्रीकृष्ण सांगतात, जे अहंकार, बळ, दर्प, काम आणि क्रोध यांच्या आधारावर जगतात ते स्वतःलाही त्रास देतात आणि इतरांनाही. अहंकार म्हणजे काय? तो आपल्याच मनातला एक छोटासा दंभ, जो म्हणतो मीच मोठा. पण हा मी जितका मोठा होतो तितकं आत्म्याचं प्रकाश कमी होत जातं. श्रीकृष्ण म्हणतात, अहंकार सोडला की आत्मा उजळतो. कारण अहंकार म्हणजे धोके आणि आत्मज्ञान म्हणजे सूर्य. सूर्य आला की धोके आपोआप नाहीसं होतं. अहंकारच माणसाला राग आणतो. अहंकारच माणसाला लोभ देतो. अहंकारच माणसाला विभक्त करतो, देवापासून, भक्तीपासून आणि सत्यापासून. मित्रांनो, ही गीतेची अत्यंत महत्त्वाची शिकवण आहे. कृपया पूर्णपणे ऐका. क्षणभर शांत बसा आणि स्वतःला विचारा की माझ्या आयुष्यात सर्वात जास्त भार कोणाचा? अहंकाराचा की आत्म्याच्या प्रकाशाचा? अहंकाराचं विसर्जन कसं करायचं? गीता 3 साधे मार्ग सांगते. पहिला, कर्मातून. मी नाही, कर्तृत्व नाही, फक्त कृती. दुसरा, भक्तीतून. मी करतो नाही, कृष्ण करतो. आणि तिसरं, ज्ञानातून. मी शरीर नाही, मी आत्मा आहे. जेव्हा ह्या तिन्ही विचारांची एकत्र अनुभूती होते तेव्हा अहंकार आपोआप वितळतो. जसं बर्फ सूर्याला पाहून वितळतो, तसंच अहंकार आत्म्याच्या प्रकाशात संपून जातो. आत्म्याचं तत्वज्ञान उजेडाप्रमाणे आहे. ते कोणत्याही प्रयत्नांशिवाय प्रकाश पसरवतं. जो स्वतःला आत्मस्वरूप जाणतो तो जगाचं ओझं मनावर बाळगत नाही. तो मोकळा, शांत आणि आनंदी होतो. हा होता भाग 40, अहंकाराचं विसर्जन आणि आत्म्याचं उज्ज्वल तत्वज्ञान. पुढच्या भागात जाणून घेऊ दैवी आणि आसुरी प्रवृत्तींचं गूढ तत्वज्ञान. पुढचा भाग नक्की ऐका, फक्त अमोघ चॅनेलवर, उद्या सकाळी 8 वाजता. जय श्रीकृष्ण.